आतापर्यंतची परंपरा अशी होती की विरोधक हे मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरती बहिष्कार टाकतात, पण यावेळी यामध्ये थोडा बदल झाला. राष्ट्रवादीने विरोधी पक्षांवरच बहिष्कार टाकल्याचे चित्र अर्थसंकल्प शिविदेनाशच्या तोंडावर दिसून आलं. अधिवेशनाच्या रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची जी बैठक शिवालय उद्धव सेनेच्या मंत्रालयाजवळील कार्यालयात झाली होती, त्यामध्ये शरद पवार गटाची एकही नेता उपस्थित नव्हता. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांची जी पत्रकार परिषद झाली होती, पण या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचा एकही नेता आला नाही. आता शरद पवार गटाचा गैरहजर राहणं हा फक्त विरोधकांमधला असामान्य नाही, तर पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी असं सांगताय की शरद पवार गट महाविकास आघाडीच्या बाहेर पडायला असं खरंच घडतंय का? पाहूयात या आजच्या व्हिडिओमधून. पहिला मुद्दा तर विरोधकांमध्ये एकोपा नसल्यास चित्र या निमित्ताने पुढे आलंय. काही कारण असू द्यात, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकूण 10 पैकी किमान 1 किंवा 2 तरी आमदारांना प्रतिकात्मक म्हणून बैठकीला पाठवणं शक्य होतं, पण जाणीवपूर्वक हे टाळण्यात आलं तर यामागे राष्ट्रवादी NDA सोबत जाणार या चर्चा कारणीभूत आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांची काही विधान आली तरी राष्ट्रवादीच्या 2 गटाच्या विलिनीकरणाची शक्यता अद्याप संपुष्ट आलेली नाहीत. विलिनीकरण होईल आणि एकत्रीकरण राष्ट्रवादी ही भाजपसोबत जाईल, त्यामुळे शरद पवार गट हा महाविकास आघाडीपासून अंतर ठेवू नयेत. अलीकडच्या काळात घडामोडी जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल, महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळामध्ये फूट पडली होती. कोल्हापूर, पुणे आणि इतर काही ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपांवरून वाद झाले होते. जागा वाटपांच्या मतभेदांची पार्श्वभूमी किरकोळ वाटत असली तरी झेडपीच्या निवडणुकीत तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढवून दोन्ही राष्ट्रवादीने विलिनीकरणाची झलक ही आधीच दाखवून दिली होती. सद्यस्थिती म्हणजे विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा राष्ट्रवादी आणि आघाडीतील अंतर आणखी वाढताना दिसतंय. पवार गटाला वळखून राज्यसभा आणि विधानसभा परिषद जागेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची बातमी मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वाधिक उमेदवार आहेत, त्यामुळे राज्यसभेची उमेदवारी त्यांनाच मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा जिंकण्यासाठी संख्याबळ आहे, पण आमचाच उमेदवार जिंकणार असं संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा सूर दिसून येतोय. तर काँग्रेस असं म्हणणं आहे की विधान परिषदेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देऊयात, तर राज्यसभेची काँग्रेसला देऊ. पण राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण झालं तर महाविकास आघाडीला एकही खासदार राज्यसभेवर निवडून येणार नाही, हे संख्यात सांगते. पण या चर्चेपासून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवण्यात आलंय. महाविकास आघाडीला आलेबल नसल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीची विलिनीकरण होणार, शरद पवार गट NDA सोबत जाणार या चर्चा असूनही थांबत नाही. त्यासाठी शरद पवारांसहित पक्षातील सर्वजण इच्छुक आहेत. असं घडलं तर राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची किंवा वेगळी वाट चोखण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे काँग्रेसकडून राष्ट्रवादीवरती अविश्वास व्यक्त होतोय. एकंदरीत महाविकास आघाडी फुटण्याचा उंबरठ्यावर आहे, पण शरद पवार गटाने अधिकृतपणे कोणतीही आघाडी सोडल्याची घोषणा केलेली नाही. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेत आलं होतं तेव्हा स्वतंत्र एकच प्रश्न विचारला जात होता, तो म्हणजे सरकार कधीपर्यंत टिकेल. त्यावर सर्व राजकीय विश्लेषकांचं एकच उत्तर असायचं, ते म्हणजे जोपर्यंत शरद पवार यांच्या मनात आहे तोपर्यंत. पण नंतर सरकार पडलं. आता महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार आहे या प्रश्नाला देखील एकच उत्तर आहे, ते म्हणजे शरद पवार टिकून ठेवतील तोपर्यंत महाविकास आघाडी आहे. या मुद्द्याला आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला जोडून पाहिलं जातंय, कारण विलिनीकरणासाठी जी अगदा शरद पवार गटामध्ये दिसते, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्तव्यस्त निर्माण झाली आहे. शरद पवार गट खरंच राष्ट्रवादीमध्ये विलीन झाला तर उरली सुरली महाविकास आघाडी टिकण्याची शक्यता सुद्धा कमीच आहे. आणि जरी ठाकरे आणि काँग्रेसमधून मिळून टिकवली तर ती कमवतात राहील. 2029च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे गट एकत्र राहील का, हे मोठे प्रश्न आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.